नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिपोर्टर सी के सह फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, कॉमर्सच्या फाईटचा विषय आणि के सर मागे असं कधीच होणार नाही. जेव्हा जेव्हा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा न्यायाचा विषय असेल, विद्यार्थ्यांसाठी आपण नेहमीच असणार. कॉमर्सचं तर सोडाच, आता सध्या मुंबईला पण व्हिजिट दिली होती. चलो मुंबई बघितलं असेल तुम्ही, 23 डिसेंबर 2025 रोजी. तिथे तर आपण इलेक्ट्रिकल वाल्यांचा पण विषय असेल तरी आपण फाईट केली. टेक 1, टेक 2, टेक 3 काय असेल त्याच्यासाठी पण आपण फाईट केली. महाट्रान्सको असो, महावितरण असो, कोणतं डिपार्टमेंट असो. विद्यार्थ्यांना आपलं म्हणणं एकच आहे की जी गोष्ट होते ती प्रॉपर ट्रान्सपरंट झाली पाहिजे आणि जे योग्य आहे ती झाली पाहिजे. ती कोणाही साठी असो. विद्यार्थी, मी एकच सांगतो परत की विद्यार्थी ही एक जात आहे. दॅट्स इट. दुसरी कॉमर्स, सायन्स, इलेक्ट्रिकल ह्या जाती आपण न करता फक्त विद्यार्थी ही एक कॅटेगरी आहे आणि त्याच्या अगेन्स्ट डिपार्टमेंट आहे. ठीक आहे. मग ते कोणतंही ऑफिस असो, कोणतंही सेक्शन असो, जिथेही चुकीचं होईल तिथे आपण फाईट करणार. बरं सर, आता नाशिकचा काय विषय नेमका? विद्यार्थ्यांना जसं तुम्ही बघितलं असेल, पोस्टरवर सुद्धा आपण मेन्शन केलंय क्लिअरली की स्थानिक निधी लेखा संचालयन. विद्यार्थ्यांना स्थानिक निधी लेखा संचालनाच्या भरपूर साऱ्या लेखा परीक्षांच्या जागा आहेत. तर त्या जागांसाठी क्वालिफिकेशन आता एक सिंपल डिमांड आहे जी प्रत्येकाला समजेल, त्यांनाही समजेल. खरं त्यांनी का केलंय त्यांना माहिती. मुलांना हा खेळ खरं सुरू झाला आहे लेखा कोशागारपासून. लेखा कोशागार याच्या आधी एक्झाम झाली, म्हणजे बॅक टू बॅक आता जस्ट एक्झाम झाली. समजा एक एक्झाम झाली, त्याच्या आधीची एक्झाम झाली होती. तेव्हा लेखा कोशागारचा क्रायटेरिया एकच होता की कॉमर्स ग्रॅज्युएट पाहिजे. आणि योग्य आहे ना मुलांना, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जी पोस्ट असते त्याच्यात त्यांचं क्वालिफिकेशन एक्सपेक्टेड असतं आणि ते चुकीचं थोडी आहे. आता जर मला अकाउंटंट पाहिजे तर मला अकाउंटंट कॉमर्स बॅकग्राऊंडचाच पाहिजे राहील ना. जर फार्मसीवाला डिपार्टमेंट आहे तर मला फार्मासिस्टच पाहिजे राहील, ज्याचा डी.फार्म बी.फार्म झाला आहे. राईट. ॲग्रिकल्चरवाला आहे तर तो ॲग्रिकल्चरवालाच लागणार आहे. जर इलेक्ट्रिकल टेक्निकल फील्ड आहे तर इलेक्ट्रिकलच लागेल. इंजिनियरची गरज असेल तर इंजिनियरच लागेल. सिंपल आहे की आपल्याला जे एज्युकेशन दिलं जातं 12th नंतर आपण स्ट्रीम सिलेक्ट करतो किंवा 10th नंतर आपण स्ट्रीम सिलेक्ट करतो की आपण काय एज्युकेशन घ्यावं, कशामध्ये ग्रॅज्युएशन करावं. तर त्याचं पर्पज काय की आपण जे नॉलेज घेऊ ते लाईफमध्ये ॲप्लिकेबल व्हावं. सिंपलचा फंड आहे. तर आता जिथे एकदम क्लिअर कट डिमांड आहे, जिथे लेखा परीक्षण म्हणजे ऑडिटर, अकाउंटंट, फायनान्स अँड ऑडिट, मग त्याच्यात मग ते कनिष्ठ असेल, वरिष्ठ असेल, लेखा परीक्षण, लेखा अधिकारी, जिथं आहे ना, सिंपल जिथं अकाउंटचा विषय आहे, जिथं ऑडिटिंगचा विषय आहे, तिथं फक्त कॉमर्स ग्रॅज्युएटच घेतला गेला पाहिजे. म्हणजे हे एकदम क्लिअर कट केस आहे. त्याच्यात का सिद्ध करावं लागते माहिती नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर काहींना असं वाटतंय बाकी कॉमर्स ग्रॅज्युएट सोडून जे विद्यार्थी त्यांना असं त्यांच्या मनात संभ्रम आहे की हे कॉम्पिटिशन कमी करायसाठी हा प्रयत्न चाललाय. कॉम्पिटिशन कमी करायचा काय संबंध आला? कॉम्पिटिशन कमी करायची राहिली असते तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिलीच नसती. आमच्या पोरांनी सगळं सोडून दिलं असतं. त्यांनी सरळ दुसऱ्या कोणत्या डिग्री केली असती. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये एंटर केलंय म्हणजे माहिती आहे स्पर्धा राहणारच आहे. पण स्पर्धा अशाच लोकांची असावी जे कॅपेबल आहे, जे आपल्या कॅटेगरीचेच नाही आहेत. तुम्ही त्यांच्याशी स्पर्धा ठेवताय. एकदम माफक अपेक्षा आहे की जिथे कॉमर्सवाल्या वॅकन्सीज आहेत तिथे कॉमर्स ग्रॅज्युएटच क्रायटेरिया हवा. आणि जो पण पेपर पॅटर्न बनवला जाईल त्याच्यामध्ये मेजर वेटेज हे कॉमर्सच म्हणजे प्रोफेशनल नॉलेजच पाहिजे. म्हणजे याच्यात काय सेन्स आहे की जो ऑडिटर अकाउंटंट बसलाय त्याला डेबिट क्रेडिट माहित नाहीये, तो इंजिनियर आहे, तो दुसऱ्या फील्डचा आहे, तो या स्ट्रीम पासून बिलॉंग नाही करत, फक्त त्याच्याकडे ग्रॅज्युएशन आहे, तो इथे येतोय आणि पेपर पॅटर्न असा बनवता तुम्ही समजा की ज्याच्यात अकाउंट्सला वेटेज कमी आहे, मग बाकी कॉन, ट्रेनिंग, मराठी, इंग्लिश त्याच्यामुळे तो पास झाला, जीके मुळे पास झाला, सगळं करून पास झाला. आणि त्या भाऊला तिथं कामावर बसवलं, त्याला हेच माहित नाही डेबिट क्रेडिट काय, अकाउंटिंग कसं करता, डबल एंट्री कसं करता. काय सेन्स आहे? सेन्सलेस गोष्टी आहे. एकदम क्लिअर कट केस, पण होत आहे चुकीचं. त्याच्यासाठी काही दिवसाआधी सुद्धा नाशिकचे काही विद्यार्थी आहेत, बघू शकता तुम्ही. हे नाशिकच्या विद्यार्थ्यांनी व्हिजिट केलं आणि त्यांनी प्रपोजल ठेवलं, सांगितलं की स्थानिक निधी संचालनाचे असं आहे आणि त्या जागा आम्हाला हक्काच्या जागा. मुलांना कोणाला वाटत असेल तुम्ही काही अपेक्षा करतात, आम्ही आमच्या हक्काचंच मागतोय, दुसरं काहीच मागत नाहीये. ठीक आहे. हे खूप वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो आहेत, डिफरंट सिटीजचे फोटो आहेत. विद्यार्थ्यांनी चांगले एफर्ट्स घेतलेत, मल्टिपल सिटीमध्ये व्हिजिट केला याच्या आधी. असं नाही की आपण एकदमच अचानक सांगतोय की आम्हाला द्याच. हे बघा मुलांना, हा अमरावतीचा फोटो आहे. ठीक आहे. तर असं ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी त्यांच्या लेवलला सुद्धा, म्हणजे याच्यात मी असं माझाच रोल आहे, मी पाठवलं हे नाही म्हणणार. जे जेन्युइनली ते सांगतोय की विद्यार्थ्यांनी स्वतः युनिटी करून, स्वतः कम्युनिकेशन करून स्वतःसाठी उभे राहतात. दॅट इज द ग्रेट थिंग. मी तर म्हणेन माझ्यासारख्यासाठी ही अचिव्हमेंट आहे. जेव्हा मी विद्यार्थ्यांना सांगतो की तुमच्या न्यायासाठी आम्ही, हे बघा संभाजीनगरचा फोटो आहे, तुमच्या न्यायासाठी आम्ही फाईट करतोय, तुम्ही सोबत या. आणि त्यातल्या त्यात आम्ही सोबत नसताना सुद्धा
मी सोबत नसताना किंवा मी कोणी टीचर सोबत नसताना विद्यार्थी स्वतःसाठी उभा राहतोय, दॅट इज अ ग्रेट अचिव्हमेंट. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला लागाल ना, तेव्हा शासनाला गुडघे टेकावे लागतील. एकदम गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हीच जर स्वतःसाठी उभे राहाल तरच शासनाला गुडघे टेकावे लागतील. ठीक आहे सर, हे सगळं ठीक आहे, फोटो वगैरे बघितले, नेमकं आता करायचं काय? मुलांना होतं असं आहे, आता 31 डिसेंबर 2025ला जे स्थानिक निधीचे संचालक आहेत महाराष्ट्राचे, राजूरकर साहेब, ते 31 डिसेंबरला नाशिकला येत आहे. आणि आपण जिथे नाशिकला जे विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन दिलं होतं त्यांना क्लिअर कट सांगण्यात आलं की तुम्ही त्यांच्यासमोर विषय, म्हणजे बेसिकली काय, द डिसिजन मेकर जे पर्सन आहे त्यांच्याकडे जर विषय ठेवला तर पटकन मार्गी लागेल. त्याच्यासाठी आपल्याला नाशिकला जायचं आहे, म्हणजे उद्याच, राईट. यावेळेस 31 थोड्या वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करा. तुमचा इव्हिनिंगचा प्लॅन असू द्या, आपल्याला इव्हिनिंगला नाही द्यायचं आहे, डे टाईममध्येच भेटायचं ऑफकोर्स. सो 31ला 2025च्या एंड व्हायच्या आधी आपल्याला असं काम करायचं आहे की 2026 आपल्यासाठी बेस्ट राहील. ओके, आपल्याला नाशिकला मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपडेट देतो, टायमिंग आणि प्लेस, टाईम आणि प्लेस याची इन्फॉर्मेशन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत अपडेट देईल. एक शॉर्ट व्हिडिओ बनवून देईल, त्याच्यात तुम्ही बघा. पण नाशिकला जे जे असतील, ज्यांनाही शक्य असेल, कॉमर्सचा विद्यार्थी प्रत्येकाने या. आणि खरं सांगायचं तर कॉमर्सची डिग्री सोबत नाही घेऊन यायची ना. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, आय एम चार्टर्ड अकाउंटंट, राईट. आय एम बीकॉम चार्टर्ड अकाउंटंट, एमकॉम चार्टर्ड अकाउंटंट, सॉरी. मग मी बीकॉमचं सर्टिफिकेट सोबत घेऊन येणार आहे का फाईट करायला? ऑफकोर्स नाही. मग सोबत घेऊन ये ना अजून मित्रांना, आणा ना मॉब. जर कॉमर्स ग्रॅज्युएट सोबत येतील ना मुलांना, हेच नाही, हा एक एक्झामला जरी चेंज झाला ना, याच्या पुढे सगळ्या सिस्टमॅटिक लाईन लागतील आणि प्रत्येक कॉमर्सच्या जागा, हक्काच्या जागा आपल्याला भेटतील, जे आपण डिझर्व करतोय. सो उभे राहा, स्वतःसाठी उभे राहा, स्वतःच्या जस्टिससाठी उभे राहा, त्या जागा येणारच. आणि अजून लास्ट पॉईंट एकदा मेन्शन करतो सर, याच्यात डेफिनेटली एक्झाम जर वॅकन्सी आले तर फायदा तुम्हालाच आहे. ठीक आहे, पहिली गोष्ट ही. खरं आम्हाला जास्त फायदा केव्हा माहिती का? बिंग कोचिंग क्लास ओनर, जास्त फायदा केव्हा माहिती आहे? जेव्हा नॉन कॉमर्सवाले जे अलाउड केले ना, तर जास्त फायदा आहे. का बरं माहिती आहे? एकदा असं होऊ शकतं की तुम्ही कॉमर्सवाले आहात म्हणून तुम्ही क्लासेस नाही लावणार, तुम्हाला येतं अकाउंट्स वगैरे, पण नॉन कॉमर्सवाला तर 100% क्लास लावा, आम्हाला इन्कम त्याच्यात जास्त आहे. पण विषय इन्कमचा नाही, इन्कम इथिक्सचा आहे. इन्कम योग्य काय वाटतं त्याचा आहे. जे बुद्धीला पटत नाही त्या गोष्टीसाठी फाईट करतोय, कळतंय? आय होप तुमच्या सद्विवेक बुद्धीपर्यंत आमचा विषय गेला असेल. सो आपल्याला नाशिकला 31 डिसेंबर 2025ला भेटायचंच आहे. डेट तर सांगितली आहे, टायमिंग प्लेस नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपडेट करतो. पण एवढं आहे, जेवढे फ्रेंड्स असतील तेवढ्यांना कॉन्टॅक्ट करा. काही तिथे सर्टिफिकेट घेऊन नाही यायचं, नॉट नेसेसरी की प्रत्येकजण कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, पण आपल्यासाठी उभं करायसाठी मॉब जमवायचं आहे. आणि मॉब असा दिसू द्या की त्यांना कळलं पाहिजे दिस इज द जेन्युइन इश्यू, वी हॅव टू ॲक्ट ॲज फास्ट ॲज पॉसिबल. त्याच्यामुळे ते जेन्युइननेस दाखवण्यासाठी जास्तीत जास्त ग्रुप करून डेफिनेटली या. आणि डेफिनेटली लागेल तर कॉन्टॅक्ट करा आम्हाला. माझा नंबर आहेच 8483822271. मी तसं अपडेट तुम्हाला युट्यूबवर देईल, डायरेक्ट जरी प्लेसवर आले तरीही हरकत नाही. ठीक आहे, चला लवकरच भेटूया. तोपर्यंत स्टे ट्यून्ड अँड हॅपी लर्निंग विथ रिपोर्टर CAK. बाय बाय.